मी तुमच्यासाठी आज पुऱ्यांची रेसिपी घेऊन आली आहे। तर पुऱ्या ह्या कमर्शियल पुऱ्या म्हणजेच ऑर्डरप्रमाणे जर आपल्याला पुऱ्या बनवायच्या असतील किंवा कॅटरिंगवाले असतील किंवा हॉटेलवाले सारख्या पुऱ्या जर आपल्याला घरी बनवायच्या असतील, आपल्या घरी पार्टी असेल तर आपल्याला ह्या पुऱ्या नक्कीच उपयोगी पडतील। तर तुम्ही ह्या पुऱ्या कशा बनवायच्या तर ते मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमार्फत दाखवते। शेवटपर्यंत नक्की पहा आणि टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घ्या। एका बाउलमध्ये आपल्याला एक बाउल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव बाउल मैद्याचं पीठ घ्यायचं आहे आणि 2-3 चमचे रवा घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक रवा आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 1 चमचा साखर घातली। साखर घातल्यामुळे पुऱ्यांना चकाकी येते। बघा याप्रमाणे आपण सगळं मिक्स करून घेत आहोत। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते घट्टसर गोळा तयार करायचा आहे। जास्त पाणी त्यात घालू नका, कारण पुऱ्यांचं पीठ आपल्याला घट्टसरच करायचं आहे। पाणी जास्त घातलं तर तेल जास्त शोषून घेतं आणि आपल्या पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत। त्यामुळे कमी कमी पाणी घालून आपल्याला पीठ घट्टसर गोळा तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला जर जास्त प्रमाणात जर पुऱ्या करायच्या असतील तर 1 किलो गव्हाचं पीठ घेतलं तर 200 ग्रॅम मैदा आणि 100 ग्रॅम रवा ह्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता। बघा आपण घट्टसर गोळा असा रफली मळून ठेवला आहे आणि तो अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहे तसाच, आणि नंतर आपण अर्धा तासाने त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। कारण रवा घातल्यामुळे आपण अर्धा तास त्याला रेस्ट करायला ठेवलं होतं आणि नंतर आपण चांगलं मळून घेतलं आहे। बघा याप्रमाणे आपला गोळा आता मऊसर झालेला आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे आपल्याला जशा आकाराचे पुऱ्या पाहिजेत त्या आकाराचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत। याप्रमाणे आपण त्याला मऊ गोळा करून घेतलेला आहे आणि असे गोळे करून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला ते 10-15 गोळे तयार झालेत ते आपण एकत्र लाटून घेणार आहोत आणि मग तळून घेणार आहोत। जर तुम्हाला 1 किलोचे पुऱ्या करायच्या असतील तर 20-25 पुऱ्या आधीच लाटून घ्या आणि मग तळा आणि परत 20-25 पुऱ्या करा आणि मग तळून घ्या। याप्रमाणे आपण पुऱ्या लाटून घेत आहोत। पीठ थोडंसंच लावायचं आहे आणि जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, याप्रमाणे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुऱ्या पलटी मारायच्या नाही आहेत, एकाच बाजूने आपण लाटून घेत आहोत आणि गरम तेलामध्येच आपल्याला तळायचं आहे। त्यामुळे आपण सगळ्या पुऱ्या आधीच लाटून घेतलेल्या आहेत बघा याप्रमाणे, आणि गरम तेलामध्येच आपल्याला तळायचे आहेत, नाहीतर आपल्या पुऱ्या कडक होतील। याप्रमाणे सगळे पुऱ्या आपण तळून घेत आहोत। बघा कशा फुगल्या आहेत, याप्रमाणेच त्या फुगून येतील। अशाप्रमाणे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेत आहोत। ह्या पुऱ्या आपल्या सगळ्या तळून झाल्यानंतर अर्धा तास तरी अशाच मऊ लुसलुशीत फुगलेल्या राहतील। याप्रमाणे जर तुम्हाला पुऱ्या करायच्या असेल तर तुम्ही नक्की करून बघा। या मऊ लुसलुशीत पुऱ्या तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा।